गणेश चतुर्थी निमित्त आज आपण बघणार आहोत तळणीचे मोदक। हे मोदक अगदी आपल्या घरात असलेल्या साहित्यापासून कमी वेळात व कमी खर्चात तयार होणारे मोदक आहेत। चला तर मग बघूया आपण तळणीचे मोदक। पौर्णिमा कुकिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तळणीचे मोदक तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत। ते साहित्य आहे गव्हाचं पीठ, खोबऱ्याचा कीस, डेसिकेटेड कोकोनट, साखर, वेलची आणि जायफळ। इथे आपण प्रमाण साखर 1 वाटी घेतलं तर त्याच्या दुप्पट खोबऱ्याचा कीस घेणार आहोत। गव्हाचं पीठ हे आपण 3 वाट्या घेतलेलं आहे। साखरेची जी वाटी होती त्याच प्रमाणाने आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता गव्हाचं पीठ परातीमध्ये घेऊन त्यात आपण तुपाचं मोहन घालणार आहोत। 2 टेबलस्पून तूप आपण गरम करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे तुपाचं मोहन आपण पिठामध्ये टाकल्यानंतर तूप व पीठ हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। पिठाला तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण वेलची व जायफळची जी काही पावडर तयार केली आहे ती सुद्धा आपण मिक्स करणार आहोत, जेणेकरून आपण मोदक करणार आहोत त्याचे वरची पारीला सुद्धा एक छानशी टेस्ट येणार आहे। आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण आता पाणी घेऊन कणकेचा गोळा ज्याप्रमाणे तयार करतो त्याचप्रमाणे आपण कणकेचा गोळा तयार करणार आहोत। पाणी आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत। याप्रमाणे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। तयार गोळा आपण थोडं तूप लावून 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत। याप्रमाणे आपला कणकेचा गोळा तयार आहे। आता आपण मोदकासाठी जे काही सारण लागेल ते बघूया। इथे आपण खोबऱ्याचा कीस, साखर, जायफळ, वेलची पावडर हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। मोदकाची वरची पारी तयार करण्यासाठी इथे आपण कणकेचे लिंबा गोळे तयार करून ते पोलपाट किंवा लाटणं कोणतंही साहित्य न वापरता हातावरच आपण पुरी तयार करून घेणार आहोत व मध्यम आकाराची पुरी तयार झाल्यानंतर आपण त्याला कळ्या पाडून घेणार आहोत। याप्रमाणे आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहे।
आणि जो काही वाटीचा आकार तयार झालेला आहे त्यात आपण जे सारण तयार केलं ते सारण भरून एक एक कळी जवळची एकत्र करून मोदकाचं तोंड बंद करून घेणार आहोत. याप्रमाणे एक एक कळी जवळ करून आपण मोदकाचं तोंड बंद करून घेणार आहोत. याप्रमाणे मोदकाचं तोंड बंद करून वरती निमुळतं टोक करायचं आहे. अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे. मी पुन्हा एकदा मोदक तयार करताना तुम्हाला दाखवते आहे, तर तुम्ही लक्ष देऊन बघा. याप्रमाणे सर्व मोदक तयार करून आपण एका प्लेटमध्ये बाजूला ठेवू. त्यानंतर आपण कढईत तेल किंवा तूप गरम करून तयार मोदक एक एक करून व्यवस्थित डीप फ्राय करून घेणार आहोत. इथे सर्व मोदकांचा जो काही व्हिडिओ होता तयार करायचा तो माझ्याकडून डिलीट झाला आहे. आता आपण कढईमध्ये तूप गरम करून घेणार आहोत.
तुम्हाला तेलामध्ये जर मोदक तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. मी इथे तुपामध्ये मोदक तळून घेणार आहे. आता तूप गरम झाल्यानंतर आपण गॅस हा मंद करून एक एक मोदक तळून घेणार आहोत. मोदक तुपामध्ये टाकल्यानंतर आपण झाऱ्याने मोदकावर तूप सोडणार आहोत, जेणेकरून आपण ज्या काही कळ्या तयार केल्या आहेत त्यांचा आकार बिघडणार नाहीत व त्या आहे तशा खुलून दिसतील. याप्रमाणे मोदक आपण तळून घेणार आहोत. असा सोनेरी रंग येईपर्यंत मोदक आपण मंद गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता मोदकांची प्लेटिंग करून मी तुम्हाला दाखवते.